मॅचला होते सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होईल शरद ठाकूर. शरदचा पहिला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. पहिल्याच बॉलवर आक्रमकता साकारली आणि बॅट्समन कैलासच्या बाटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. ओपन झालंय. टीम सात्विक फायटर या टीमचं एक नवीन उमेद घेऊन उतरला संघ, कारण कालच्या दिवसामध्ये एक सामना ते जिंकलेत आणि या मॅचमध्ये देखील विजयासाठी अतोनात प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सरळ होते. आकुड पद्धतीचा हा बॉल. फटका तर जरूर चांगला आहे. फिल्डरचं जजमेंट चुकलं. अलॉंग कार्पेट चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सरळ सलग दुसरा चौकार बॅट्समन कैलासच्या बॅटमधून. दोन चौकार आतापर्यंत लगावलेत कैलासने. एक दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार लगावले. आपले इरादे स्पष्ट करत असताना या मोमेंटला बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळायचा होता. शॉट पॉईंट लेगला फिल्डर होता, परंतु लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. वाईट +1. टोटल 2 रन देखील या ठिकाणी ऍड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. अंकित पाटील व त्यांची संपूर्ण टीम अतिशय चांगली कामगिरी कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही बेलापूर प्रीमियर लीग 2024 आजच्या अंतिम दिवसामध्ये सरसे स्वागत करतोय. 2 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज शरदने. हा बॉल देखील लाईन चांगली होती. प्रभावित करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकांत पाटील. कालच्या दिवसामध्ये चांगली खेळी साकारली होती. या स्पर्धेतील पहिला सामनावीराचा पुरस्कार देखील त्याला मिळाला आणि आज देखील एक नवी उमेद घेऊन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल पेस करत असताना निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाजाने. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या दर्जाची फिल्डिंग. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील झेलची संधी, परंतु जजमेंट चुकलं. एकेरी धाव देखील टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 12 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते. 5 बॉलमध्ये आतापर्यंत अवघ्या 12 धावा खर्च केल्यात. शरद ठाकूरने ज्या प्रकारे सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील लाईन चांगली होती. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे बॅट्समन श्रीकांतने, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 रन.
गडी बाद 12 रन. सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं गोलंदाज कैलासने. कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस होता, तो मानस सत्यामध्ये उतरवला आणि अवघ्या 12 धावा त्याने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. स्पेल नंबर 2 स्वतः टीमचा कर्णधार सिद्धू टोले आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, परंतु आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवार्थी फायटर या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलासच्या बाट मधून येतोय आणखीन एक धमाकेदार फटका, चौकार. डीजे मास्टर प्रतीकच्या माध्यमातून हर साऊंड अँड ऑडिओ नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध साऊंड ऑडिओ कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे ओनर हर्ष जोशी देखील या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आक्रमण केलंय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कैलास नावाचं वादे मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना षटकार. कैलासच्या बाट मधून आणखीन एक धमाकेदार फटका, हा षटकार. ट्वेंटी 22 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आला त्यानंतर सलग 2 षटकार देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश येताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल सिद्धूला देखील या मॅच मध्ये पकड निर्माण करण्यासाठी. टॉस जिंकून घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा आणि तो निर्णय पुन्हा एकदा लाजवाब अप्रतिम दर्जाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते कैलास यांच्या माध्यमातून. मिळतोय बॅट्समन कैलास पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक हवाई सफर लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 रन. लाजवाब बॅटिंगचं प्रात्यक्षिक. 8 बॉल आतापर्यंत पेस केलेत कैलास यांच्या माध्यमातून आणि 36 रन वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच, एक मोठं लक्ष उभारायचं आहे. टॉस पराभूत झाल्यानंतर देखील मॅच जिंकण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू असा निर्धार घेऊन उतरलाय सात्विक फायटर आज संघाने. दोन्ही ओपनर बॅट्समन एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते. टीमची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बिनगडी बाद 40 रन. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल देखील लाईन चांगली होती. 40+ मास्टर आहेत संदीप म्हात्रे. गेले अनेक वर्षाचा अनुभव आणि तो अनुभव त्याच्या गडीला पणाला लावत असताना एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
स्पर्धेतील उच्चांक जर आपण पाहिलं तर 104 रनचं टार्गेट देखील आपण पाहिलं, त्यानंतर 85 धावांचं टार्गेट देखील पाहिलं, 92 धावांचं टार्गेट देखील आपण पाहिलं आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला पाहायला मिळते. 40 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा संदीपजी या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात. हा बॉल देखील फटका चांगला आहे, अलॉंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग मयंकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो, दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही ओपनर बॅट्समनचं अप्रतिम दर्जाचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कम्युनिकेशन देखील तेवढंच महत्त्वपूर्ण असतं क्रिकेटमध्ये आणि तीच चांगली भूमिका हे दोन्ही बॅट्समन टीम सात्विक फायटर या टीमसाठी साकारतात. हा बॉल आखूड पद्धतीचा होता, थोडंसं प्रभावित केलं. डीपमध्ये फिल्डर आहेत, शरद बॉल जज करतील परंतु थोडेसे फंबल झाले. मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने 43 रन. नेक्स्ट मॅच स्पर्श वॉरियर्स आणि साई स्वरा दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी यायचं आहे. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशाने 1 बाउन्स बॉल जज केलाय. थ्रो होईल तत्पूर्वी धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा देखील पूर्ण केल्या. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामधील. 4 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि टीम शिवार्थी फायटर या टीमला वर्चस्वामध्ये आणण्यासाठी एक इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत संदीप म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आखूड पद्धतीचा हा बॉल, थोडासा दबाव पाहायला मिळाला बॅट्समनवर, परंतु हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल पूर्ण केली 1 रनच्या साह्याने. 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर टीम साई स्वरा टीमचे कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स या टीमचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं आहे. अंतिम बॉल, या शेवटच्या बॉलवर देखील बिगिट केलाय. चेंडू चाललाय फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन श्रीकांत पाटीलच्या बॅटमधून देखील येतोय. एक धमाकेदार फटका 6 रनसाठी. $52 52 धावा आतापर्यंत. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वेळ कमी आपल्याकडे आहे. ओव्हर क्रमांक 4 आणि मयंक मात्र आपल्याला पाहायला मिळतील अपकमिंग यंगस्टर खेळाडू, परंतु आज एक चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. संदीप मात्र थोडेसे फंबल झाले, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि जिथे 1 धाव होती तिथे मात्र एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 54 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये आतापर्यंत 43 रनवर खेळतात कैलास. हा बॉल देखील लेग स्टिकच्या भरपूर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात.
55 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तर चला टीम कॅप्टन साई स्वरा या टीमचे कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. जशी एक इनिंग संपेल त्यानंतर टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका केलाय. भरपूर वेगाने हा स्ट्रोक येत असताना हा स्ट्रेट हिट हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. केलं 47 रनवर खेळतात. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. त्यामधील 2 अर्धशतक राकेश माहिगेने लगावले आणि तिसरं अर्धशतक चेतन म्हात्रेने लगावलं. परंतु आज या स्पर्धेतील 4थं अर्धशतक पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 47 रनवर खेळतात बॅट्समन कैलास. 59 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सात्विक फायटर या टीमच्या आडव्या बॅटने हा स्ट्रोक केलाय. फटका चांगलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्रीला यांच्या पलीकडे आणि या स्पर्धेतील 4थं अर्धशतक बॅट्समन कैलास यांच्या नावावर. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या बॅट्समनसाठी. तर बॅट्समन कैलास आपण आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायचे आहे. 1111 रुपयाचं कॅश प्राइज देखील टीम ओनर कुणालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील जाहीर झालंय. स्पर्धेतील 4थं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. कैलास ठाकूर यांच्या माध्यमातून 14 बॉलमध्ये 51 रनवर ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल आतापर्यंत 63 धावा देखील आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना मिळते अपयश. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. षटक क्रमांक 4 आतापर्यंत 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. संदीप म्हात्रे यांचं षटक देखील अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एक कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज मयंक म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं स्ट्रोक केला. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल परंतु फंबल झाला, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि तीच भूमिका हे दोन्ही ओपनर बॅट्समन आपल्या टीमसाठी देतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. 64 रन आतापर्यंत झालेत. बॉलर पुन्हा एकदा मयंक सज्ज होईल. ओव्हर द विकेट या बॉलवर देखील बिग हिट केलाय. फटका चांगला आहे. श्रीकांत पाटील देखील आक्रमकता साकारतो. त्याच्या बॅटमधून देखील येतोय हा लॉंग अँड हाय लांबलचक षटकार. ओव्हर संपेल त्यानंतर साई स्वरा टीमचं कॅप्टन आणि स्पर्श वॉरियर्स या टीमचं कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 70 धावा. तर इनिंग ब्रेकमध्ये जर कुठला कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाईल. आणि नुकतं ज्यांचं आगमन होते नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि घनसोली गावाचा भूषण अर्थातच विघ्नेश मडवी सरांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न केला होता शंकरने. वेलकम सर आपलं देखील बेलापूर प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 72 धावा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. आजच्या अंतिम दिवसातील पहिली लढत आणि या पहिल्या लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. समाधान
या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षमता भरपूर होती. स्ट्रोक खेळत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. थँक्यू. 78 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 78 धावा आतापर्यंत धावफलकावर. 18 बॉल आतापर्यंत पेस केलेत. 60 रनवर खेळतोय बॅट्समन कैलाश ठाकूर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय, परंतु चांगलं प्रात्यक्षिक शरद ठाकूर यांच्या माध्यमातून, कारण धावा वाचवायच्या आहेत टीम शिवार्थी फायटर या टीमला, आणि एक एक धावा वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 80 धावा आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा समाधान सज्ज होईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टिपला हा झेल आणि फलंदाज क्रमांक पहिला. 80 रनवर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बॉल पेस केले आणि 20 बॉलमध्ये 62 धावांची एक बेधडक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली कैलाश ठाकूर यांच्या माध्यमातून.